सर, आज तुम्ही मोर्चा काढला होता, काय कारण होतं, तुमच्या मागण्या काय? शिवसेना दलित आघाडी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष करीत आहे. दलित आदिवासी भूमी कास्तकारांसाठी शिवसेना दलित आघाडी रस्त्यावर आलेली आहे. आज जे निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची जी उभारणी चालू आहे, त्या उभारणीमध्ये आमच्या दलित आदिवासी कास्तकारांच्या जमिनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून हा जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमी गारण कास्तकारांचा जो आक्रोश आहे, हा आक्रोश आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा होता. आणि म्हणून या संदर्भात आज जो म्हणजे प्रकर्षाने जाणवणारा प्रश्न म्हणजे आजचा हा सौर ऊर्जेचा होता. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात जे जैनपूर कोठारा गाव आहे, त्या गावच्या गायरणामध्ये जो जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशाने जे तहसीलदार आणि संबंधित पोलीस स्टेशन यांनी त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये जो दलित आदिवासी भूमी कास्तकारांच्या जमिनी बळजबरी हिसकावून घेण्याचा प्रकार झालेला आहे, त्या ठिकाणी त्यांचे जे घरं होते, त्यांचे जे पाळीव प्राणी होते, कोंबड्या बकऱ्या होत्या, ह्या सुद्धा त्यांनी JCBच्या आणि पोकल्यांच्या सहाय्याने दाबून मारून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आज रोजी ते प्रकरण जालन्याच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये सध्या म्हणजे विद्यमान कोर्टात चालू आहे. म्हणजे विद्यमान कोर्टात चालू असताना न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासनाने मी पाठीमागे सांगितलं होतं हस्तक्षेप करू नये, करून यांनी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या नोटिसा किंवा सूचना न देता डायरेक्ट त्या ठिकाणी एक जुलमी राजवटीप्रमाणे किंवा तुमची जी निजामी राजवट होती ती त्या निजामी राजवटीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं वर्तन झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्या वर्तनाचा त्या ठिकाणी निषेध केलेला आहे. आणि आजचा मोर्चा खऱ्या अर्थाने सौर ऊर्जेच्या बाबतीत जी भूमिका सरकारची भूमिका आहे, सरकारची भूमिका योग्य आहे की ज्या ठिकाणी जमीन पडीत आहे, ज्या ठिकाणी डोंगराळ जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी दरेखोरी जमीन आहे, अशा ठिकाणी त्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करायचा. आणि यांनी त्या ठिकाणी न करता यांनी डायरेक्ट शासकीय जमीन आहे आम्हाला कबूल आहे, पण ती आमची जमीन गेल्या अनेक वर्षापासून कास्त असल्यामुळे त्या ठिकाणी न्यायपृष्ठ जमिनीमध्ये त्यांनी जाऊ नये. आज त्या न्यायपृष्ठ जमिनीमध्ये जे पुरावा आहे माझ्याकडे, तो पुरावा मी जिल्हा प्रशासनाला दाखवलेला आहे. आणि त्या पुराव्यानुसार त्यांनी शुक्रवारी बैठक लावलेली आहे. शुक्रवारच्या बैठकीमध्ये हे सगळे विषय येणार आहेत आणि तिथं म्हणे आम्ही विरोध दाखविलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या लोकांचे जशी म्हणजे शेती परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे त्यांना जमीन देण्यात यावी. मी ॲडव्होकेट भास्कर मगरे, शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे.